नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आमच्या घराची साफसफाई स्वच्छता मीच करत असते. तर माझ्या खूप मैत्रिणींकडे कामवाली येते दर महिन्याला, आणि काही जणींकडे 15 दिवसातनं, काही जणींकडे 3 आठवड्यातनं, आणि आता एका मैत्रिणींकडनं कळालं तिच्याकडे तर आठवड्यात कामवाली येत असते. तर मी तर दिवाळीला वगैरे बोलवते कधीतरीच. दिवाळीला पण मी स्वतःच करत असते. आणि आता मग कामवाली लावूया म्हणून मी एका मैत्रिणीच्याच कामवालीला बोलवलं होतं. तर त्या दोघी जणी आल्या होत्या परवाच्या दिवशी 15 तारखेला. 15 जुलैला ही घटना घडलेली आहे. आज आहे 17 तारीख. तर काय झालं, त्यांनी संपूर्ण घर खूप छान स्वच्छ केलं. त्या दोघी जणी स्वभावाने पण खूप छान होत्या. त्यांना इंडियन चहा पण आवडतो, मसाला टी बनवला त्यांना खूप खूप आवडला. आणि त्या म्हणे आम्हाला रेसिपी चहाची पाठवा नक्की. त्यांच्यासाठी मी पोहे बनवले होते आणि पोहेसुद्धा खूप खूप आवडले. आणि निघायच्या वेळेस तर मी म्हटलं तर कॉर्नरचं साफ केलं का. तर निघायच्या वेळेस त्या म्हणजे त्यांचं झालंच होतं. आणि शेवटचा तो कॉर्नरचा जो पिलर होता माझा, शेवटचा जो, या ठिकाणी डायनिंग टेबल आहे माझा, आणि या ठिकाणी जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी मार्बलचा मोठा पिलर होता 4 फूटचा, खूप जड असा. तर तो साफ करताना त्यांच्याकडनं तो पडला आणि फुटला. तर तो भयंकर महाग आहे. मी आता तो पिलर दाखवते. खूप आवडायचा तो मला, पण त्याचं बहुतेक आयुष्य संपलं होतं. म्हणून ही घटना घडली. आणि ज्या घटना घडत असतात त्याला आपण काही करू शकत नाही. घडणाऱ्या घटना ह्या घडतच असतात. निसर्गापुढे आपलं काही चालत नाही. तर तसं म्हटलं तरी चालेल. तर मी आता तुम्हाला तो फुटलेला पिलर दाखवते. तर परवापासून फुटला आहे आणि तो जड आहे. मुलांना सांगितलं ते उचलून आता टाका, तर अजून उचललेला नाही. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. उगीच डोक्यात आलं की तुम्हाला दाखवूया. चला मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, या ठिकाणी हा पिलर आहे. म्हणजे याचे आणलं तेव्हाच याचे सेपरेट भाग होते. हा वरचा भाग आहे आणि हा खालचा बेस आहे. हालत पण नाही, एवढा जड येतो. आणि हा वरचा आहे. याच्या मानाने हा हलका आहे, पण तरी पण जडच आहे. हे बघा, इथे हे पण फुटलंय. इथे कॉर्नर इथे फुटलाय. हे बघा, हे पीसेस इथे उडालेत, दिसले इथे. आणि फरशी सुद्धा फुटली आमची. तर हे बघा, हे असं झालंय. हे बघा, तर हे बघा, या ठिकाणी ही फरशी फुटली, तुम्हाला दिसत असेल इथे. आणि हे असं फुटले, झडे खूपच हे असे फुटलेत. हे बघा, हा असा होता, खूप मोठा असा. हा असं होतं. खूपच वाईट वाटतंय. खूप छान होता. हे बघा, हे इथे फुटलंय, दिसतं. पूर्णच कामातच गेलाय म्हणजे तो. हे बघा, याचं हे हा टॉप आहे, वरती ठेवायचं. हे बघा, इथे असं फुटलंय ह्याचं पण. हे त्याचे पीसेस. हे बघा, असं झालं हे आता. हे बघा, हे असं. त्या आंटीनं म्हटलं मला दाखवणार का. त्या आंटीने दाखवलं. मी असं पुसत होते आणि तो मग खाली पडला.
शेवटी जाताना मी त्यांना म्हणाले की हा पिलर पुसला का, आणि मग त्या पुसायला लागल्या. आणि मी पण डायनिंग टेबल जवळच होते, म्हणजे असं काही नाही की मी वरती होते दुसरीकडे होते, तिथेच होते. आणि तेव्हा ही घटना घडली. ते पुसत असताना तेव्हा काही माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, मी दुसऱ्या त्या लेडीजबरोबर बोलत होते. तर पाहिलं आता तर असा हा फुटलेला आहे. वाईट तर वाटतंच, पण आता जे झालं ते झालं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कुठे दुखापत झाली नाही, ते महत्त्वाचं. त्यांना लागलं असतं तर ही भगवंताचीच कृपा, त्यांना काही लागलं नाही, त्या व्यवस्थित आहेत. त्या अशा पुसायला गेल्यात. त्यांनी मला करून पण दाखवलं, त्याचा मी थोडासा व्हिडिओ पण घेतला. तर असं असं करत होते म्हणे मी, आणि ते हल्ला आणि तो पडला. तर असंही गोष्टी घडत असतात जीवनामध्ये. सुख दुःख येत असतात, आणि वस्तू ह्या महत्त्वाच्या नसतात. माणसंही वस्तूपेक्षा खूप महत्त्वाची असतात. तर नेहमी वस्तू न जपता माणसं जपावी. तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे नक्की सांगा.